घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आजची वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे जानकी म्हणत असते की जर तो व्हिडिओ खोटा आहे, माझी आई ऐश्वर्याच्या ताब्यात नाही आहे, तर मग माझी आई असेल तरी कुठे, काय अवस्थेत असेल, कशी असेल, काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि मग आता जानकी ही भावूक झालेली असते, रडत असते. त्याबरोबर आता लगेचच तिला अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, आपण तुमच्या आईना काहीही झालं तरी शोधून काढू, तुम्ही शांत व्हा बरं. त्याबरोबर आता ऋषिकेशसुद्धा जानकीला म्हणत असतो, हे बघ जानकी, आता आपल्याला रडत बसून चालणार नाही, आपल्याला काहीही करून लता काकूंना शोधून काढायचं आहे की नाही, मग तू जरा शांत हो, अशी रडत बसलीस तर कसं काय चालेल. जानकी म्हणत असते, अहो पण कसं शोधणार आपण माझ्या आईला, काहीच पर्याय नाही आहे आपल्या हातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता माया म्हणत असते, काकू आता आपण काय करायचं. त्यावर लताबाई सांगते की मी माझ्या मुलीला फोन करते, माझी मुलगी नक्की आपल्याला वाचवायला इथे येईल. त्यावर माया म्हणते, बरं करा तुम्ही पटपट तुमच्या मुलीला फोन, हा उठायला नको, हा उठला तर खूप गडबड होऊन जाईल. मग आता लता ही पटापट आता लगेचच जानकीचा नंबर दाबते आणि जानकीला फोन करायला लागते. ती फोन करत असते पण जानकी फोन उचलत नसते. त्याबरोबर माया विचारते, काय झालं काकू, लागला का फोन, उचलला का तुमच्या मुलीने. त्याबरोबर लता आता म्हणत असते की नाही ना, अगं फोन लागतोय पण माझी मुलगी फोन उचलतच नाही आहे. त्यावर माया म्हणत असते, काकू काहीतरी करा प्लीज, लवकर तुमच्या मुलीला फोन करा, जर हा माणूस उठला ना तर मग काही आपलं खरं नाही, फोन लवकर करा. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता जानकी ही डोक्याला हात लावून बसलेली असते. तिला कळत नसतं की आता काय करायचं आणि काय नाही, ते तिला खूपच जास्त टेन्शन येऊन गेलेलं असतं. तर ऋषिकेश हा जानकीला समजावत असतो की हे बघ जानकी, काहीही झालं तरी तुझ्या आईला आपण काही नाही होऊ द्यायचं, त्यांना शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. तर इकडे आता पुन्हा विचारायला येत असते माया की फोन लागला का. तर आता लगेचच लताबाई म्हणते की नाही, फोन नाही लागत आहे, मी एक काम करते, तिला मेसेज करून ठेवते. लताबाईला लगेचच माया म्हणते की हो करा पटकन मेसेज. आणि मग आता लता मेसेज टाईप करते, आई मुळशी कन्स्ट्रक्शन साईड. इतक्यात आता चुकून मायाचा धक्का तिथे ठेवलेल्या ग्लासाला लागतो. ग्लास खाली पडल्याबरोबर तो गुंड उठतो आणि लगेचच म्हणायला लागतो, काय करताय माझा फोन घेऊन, ताबडतोब फोन द्या माझा. आणि तो पहिला त्यांच्या हातातनं त्याचा फोन खेचून घेतो आणि लगेचच म्हणायला लागतो, काय दिलत मला दुधातून, मी बेशुद्ध कसा काय झालो, बोला लवकर. त्याबरोबर आता ह्या दोघीही म्हणायला लागतात की नाही, आम्ही दुधातून काहीही दिलं नव्हतं. खरंच फोन का घेतलात विचारल्यावर आता ती म्हणत असते की का नाही, आम्ही असा सहजच फोन बघायला घेतला, खरंच सांगतोय, आम्ही काहीच दिलं नव्हतं तुम्हाला त्या दुधातून. आता माया आणि लता दोघीही घाबरलेल्या असतात. त्यांना वाटत असतं की आता हा माणूस आपलं काय करेल आणि काय नाही. पण तो माणूस हा त्यांना धमकी देतो की हे बघा, पुन्हा जर माझ्याशी चालाकी करण्याचा प्रयत्न केलात ना तर सोडणार नाही आहे मी तुम्हाला, लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत तो त्याचा मोबाईल खिशामध्ये ठेवतो आणि खिशातलं पिस्तूल बाहेर काढत त्या दोघींनाही बंदुकीची भीती घालतो आणि ताबडतोब तिकडनं निघून जातो. आता ह्या दोघींनीही एकमेकीला मिठी मारलेली असते. दोघीही खूप घाबरलेले असतात, पण देवाच्या कृपेने त्या गुंडाने त्या दोघींना काहीही केलेलं नसतं. तर पुढे आपण पाहतो की आता इथे अवंतिका ही पाणी पिण्यासाठी गेलेली असते आणि त्या दरम्यान तिला दिसतं की जानकीचा फोन डायनिंग टेबलवरती आहे आणि तिच्या फोनवरती अननोन नंबरवरून 2 फोन आलेत आणि एक मेसेजसुद्धा. मग अवंतिका तिकडे येते आणि जानकीला म्हणते, वहिनी बघा ना, तुमच्या फोनवर अननोन नंबरवरून 2 मिस्ड कॉल आलेत आणि मेसेजसुद्धा. त्यावर जानकी तो मेसेज वाचते तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, मी आई, मुळशी कन्स्ट्रक्शन साईट. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता सुमित्राला आजी म्हणत असते, तुझं ना सुमित्रा उगाचच्या उगाच फाटक्यात पाय असतो नेहमी. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, फाटक्यात पाय, अगं आई असं का बोलतेस, मी कोणाच्या फाटक्यात पाय घातला. त्याबरोबर आता लगेचच सुमित्राला आजी म्हणते, अजूनही विचारतेस, अगं त्या जानकीच्या, प्रत्येक वेळेस त्या जानकीच्या फाटक्यात तू पाय घालतच असतेस ना. त्यावर म्हणते, म्हणजे आई नेमकं तुला म्हणायचं काय आहे. त्यावर लगेचच आजी म्हणत असते, अगं ती ऐश्वर्या बोलते की तिला लग्न करायचं आहे ऋषिकेशबरोबर, तर तू का नाटक करतेस, का तिला नको म्हणतेस. त्यावर लगेचच आता आई म्हणायला लागते, आई अगं तुला काही कळतंय का, तू काय म्हणतेस ते, अगं ती ऐश्वर्या एक मूर्ख आहे, पण तिच्या नादी लागून तू सुद्धा मूर्खांसारखं का बडबडायला लागली आहेस.
तू उलट तिचे कान उपटायचे की तिला साथ द्यायची. त्यावर लगेचच आजी म्हणत असते, कारण मला वाटतच नाही आहे की ती काही चुकीचं बोलते आहे. अगं तिच्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य पडलं आहे आणि तसंही हे सगळं घडलं आहे ते जानकीमुळेच ना. जानकीमुळेच तिचा संसार उद्ध्वस्त झाला ना. त्यावर सुमित्रा म्हणते, जानकीचा काय संबंध? त्यावर आजी म्हणते, तिचाच संबंध आहे, तिच्यामुळेच घडलं हे सगळं, मला माहीत आहे. मग जर तिच्यामुळे बर्बादी झाली ऐश्वर्याची, तर मग ऐश्वर्याने तिच्या नवऱ्याशी लग्न केलं तर काय फरक पडतो? आणि तसंही आता मला तर वाटतं की ऐश्वर्या जे करते ना तेच योग्य आहे. अगं जर ती लग्न करून उद्या कोणा दुसऱ्याच्या घरी गेली तर आपल्या सारंगचा वंश, आपल्या घराण्याचा वारस हा सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाईल. आणि दुसऱ्याच्या घरी जर आपला वंश गेला तर तुला चालेल का? बोल ना. त्याबरोबर आता सुमित्रा म्हणत असते, आई तुला कळतंय का तू काय बोलतेस? अगं वंश वाचवण्याच्या नादात मी माझ्या एका मुलाचा संसार तुटताना स्वतःच्या डोळ्याने बघू का? जानकी ऋषिकेशची बायको आहे, कळतंय का तुला? त्याबरोबर आपण आता दुसरीकडे पाहतो की ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे जर लता काकूंनी मेसेज केला आहे तर याचा अर्थ नक्कीच त्या जिवंत आहेत. त्याबरोबर सौमित्र हा म्हणत असतो की हो बरोबर, आणि त्यांना मेसेज करताना समोरच्या व्यक्तीने पकडलं असणार, म्हणूनच त्यांनी फोन कट केलाय. एक काम कर वहिनी, तू ना पुन्हा त्या फोनवरती फोन ट्राय कर. जर लता काकू सेफ असतील तर त्या लगेच फोन उचलतील. कर पहिला फोन ट्राय कर. त्याबरोबर लगेचच जानकी होकार देते आणि फोन ट्राय करायला लागते. आता फोनची रिंग होत असते, पण अचानक फोन इज नॉट रिचेबल सांगायला लागतो. त्याबरोबर जानकी फोन काढते आणि आता ती म्हणत असते, भाऊजी फोन लागत नाही आहे, नॉट रिचेबल असं सांगताय, मला कळत नाही आहे माझी आई कशी असेल, काय अवस्थेत असेल. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, बहिणी माझा संशय खरा ठरला म्हणजे नक्कीच लता काकूंना जिथे डांबून ठेवलं आहे, लता काकूंनी तिथून मेसेज करण्याचा, फोन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणत असते, असं असेल तर मग भाऊजी याचा अर्थ माझी आई नक्की जिवंत आहे. आता आपण माझ्या आईला शोधून काढूच, पण माझी आई कुठे असेल, कशी असेल मला काहीच कळत नाही आहे. आईने मेसेज केलेला बघून तो माणूस आईला काही करणार तर नाही ना, आईच्या जीवाला धोका तर निर्माण होणार नाही ना. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ जानकी, नेगेटिव्ह विचार करू नकोस. आपण आता तुझ्या आईला काहीही करून शोधून काढूच, आपण आपला शोधण्याचा वेग आणखीन वाढू. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, हो दादा तू अगदी 100% बरोबर बोलतोयस, आपण लवकरात लवकर काहीही करून लता काकूंना शोधून काढूच, तू टेन्शन घेऊ नकोस. पण मला सांग, मुळशीत कन्स्ट्रक्शन साईट कुठे आहे? त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, सध्या मुळशीमध्ये खूप कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, नक्की असं सांगता नाही येणार, आपल्याला प्रत्येक साईड बघावी लागेल. त्याबरोबर आता अवंतिका म्हणत असते, वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका, हे बघा आपण अख्खी मुळशी पिंजून काढू, पण काहीही झालं तरी तुमच्या आईना शोधून काढू म्हणजे काढूच. शेवटी तुमच्या आईला शोधल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, कळतंय ना तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते? त्यावर जानकी म्हणते, हो ग. त्यावर अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्याला आपण चांगली अद्दल घडवायचीच, तिला कळलं पाहिजे की तिने काय चूक केली आहे ते. त्याबरोबर आता लगेचच ऋषिकेश म्हणतो, एक मिनटं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जानकीच्या आईने आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, ही गोष्ट ऐश्वर्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत पोहोचता कामा नये. त्यामुळे आपण आता जे नाटक करायला घेतलेलं आहे ते नाटक तसंच कंटिन्यू सुरू ठेवायचं आहे. आपल्याला ऐश्वर्याला चांगली अद्दल घडवायची आहे. त्यावर जानकी म्हणते, अद्दल घडवायची आहे, तिला चांगलीच अद्दल घडवायची आहे. तिला कळलंच पाहिजे की एखाद्याच्या आईला हात लावला तर त्याचे परिणाम काय आणि किती वाईट होऊ शकतात ते. ऐश्वर्याला आता असं सहज सोडायचं नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच सौमित्र म्हणायला लागतो की वहिनी तुझं अगदी बरोबर आहे, आपण नाहीच सोडायचं तिला. तर जानकी म्हणत असते, आता ऐश्वर्याला मी धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता इथे जानकीला आईची काळजी तर वाटत असतेच, पण तिला ऐश्वर्याच्या ह्या वागण्याचा सुद्धा पुरेपूर राग येत असतो आणि त्यामुळेच आता ती खूप चिडलेली असते आणि संतापून ती हे सगळं काही बोलत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता सुमित्रा म्हणत असते, आई अगं तुला कळतंय का तू काय म्हणतेस ते? मी एका मुलाचा संसार मोडून दुसऱ्या मुलाच्या बायकोचं त्याच्याबरोबर लग्न कसं लावून देऊ? अगं मला तर ही गोष्ट कळत नाही आहे की ऋषिकेश या सर्वासाठी तयार कसा काय झाला. मला तर प्रश्न पडला, ऋषिकेशने नकार का नाही दिला, ऋषिकेश कसा गप्प बसला. त्याबरोबर आता लगेचच आजी म्हणायला लागते, ऋषिकेश नाही म्हणाला नाही, कारण तो हुशार आहे, त्याला चांगली अक्कल आहे, तो बुद्धिवान आहे ना, म्हणून त्याने जानकीला समजावलं असेल आणि जानकीने सुद्धा त्याला ह्या बंधनातून मुक्त केलं आहे की आता तू
ऐश्वर्याबरोबर लग्न कर, कारण तिलाही माहिती आहे की आता ती तुरुंगात जाणार आहे. स्वतःच्याच आईला यमाच्या रेड्यावरती घेऊन मिरवणाऱ्या बाईला शिक्षा झाल्याशिवाय थोडीच राहणार आहे. देवाच्या घरात उशीर आहे, पण शिक्षा तर असतेच. हे बघ, काहीही झालं तरी आता जानकी या सगळ्यातून सुटू शकणार नाहीये, ही गोष्ट तिलाही माहिती आहे. मग शेवटी ऋषिकेश आयुष्यभर एकटा राहण्यापेक्षा तिनेही विचार केला असेल की जाऊ दे, देऊन टाकते लग्न करण्याची परवानगी, मग कमीत कमी ऋषिकेश तरी सुखी होऊन जाईल. त्याबरोबर आता लगेचच सुमित्रा म्हणत असते, आई तू गप्प बस ग, तू उगाचच्या उगाच काहीतरी बोलू नकोस, तुला माहीत नाही आहे नेमकं काय खरं आहे ते. त्यावर लगेचच आता आजी म्हणायला लागते, हेच खरं आहे ना की जानकीनेच तिच्या आईला मारलंय म्हणून. त्यावर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते, नाही गाई, तुला माहीत नाही आहे ना, मग तू बोलू नकोस उगाचच्या उगाच, मला पूर्ण खात्री आहे जानकी असं काहीही करू शकत नाही. त्यावर आजी म्हणत असते, हो का, जानकी असं काही करू शकत नाही, बरोबर ना? मग लोक काय म्हणतायत, आणि तो व्हिडिओ कसला आहे सांग ना, आहे का उत्तर माझ्या प्रश्नाचं? त्यावर आई म्हणायला लागते की हे बघ आई, तू उगाचच्या उगाच नको तो विषय नको वाढू, आणि व्हिडिओ काय, तो व्हिडिओ काही असू शकतो आणि लोकही काही बोलतात. त्याबरोबर आजी म्हणते, मग पूर्ण सत्य काय आहे हे तुला माहीत असेल तर तूच मला सांग. त्यावर आई पटकन म्हणायला लागते, हे बघ आई, इतक्यात तिच्या लक्षात येतं की नाही आजीला काहीही सांगणं आता योग्य नाही आहे. जर मी हिला काही सांगितलं तर ही ताबडतोब ऐश्वर्याकडे जाईल आणि ऐश्वर्याची कानभरणी करेल, आणि मग ऐश्वर्याला उगाचच्या उगाच नको ते आयतं कोलीत सापडेल. त्याबरोबर आजी लगेचच म्हणायला लागते, काय गं सुमित्रा, गप्प का राहिलीस, बोल ना, सांगत होतीस ना मला तुझ्या सुनेबद्दलचं कौतुक. हे बघ, मला पूर्ण खात्री आहे की त्या जानकीनेच तिच्या आईला मारलेलं असणार आहे, आणि म्हणून तिला आता शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. ती तुरुंगात जाणार म्हणजे जाणारच. शेवटी आपल्या पापाचं फळ हे आपल्याला मिळतच असतं. उलट मी तर म्हणते, तू सुद्धा आता त्या जानकीची साथ सोड आणि ऐश्वर्याच्या बाजूने बोलायला लाग, कारण ऐश्वर्या जे काही म्हणते ना ते अजिबातच चुकीचं नाही आहे. उलट तू सारासार सगळ्या गोष्टींचा विचार कर. जर ऐश्वर्याने ऋषिकेशबरोबर लग्न केलं तर कायम ती या घरची सून म्हणून या घरात राहील, आणि जर ती या घरची सून म्हणून आपल्या घरात राहिली तर आणि तरच फक्त आपल्या सारंगचा वंश, आपल्या सारंगचं होणारं बाळ आपल्या घरामध्ये राहू शकतं. नाहीतर मग जिथे ऐश्वर्या लग्न करून जाईल तिथेच आपल्या सारंगचं बाळसुद्धा जाईल. आणि तुला ही गोष्ट चालणार आहे का? बोल ना, बोल आता. त्याबरोबर मग मात्र सुमित्रा काही बोलत नसते, तर आजी म्हणत असते, बघ, तू काही बोलत नाही आहेस म्हणजे तुलासुद्धा माझं जे म्हणणं आहे ते पटतंय. मी जे सांगते तू फक्त तसं करत जा. बघ, आई आहे मी तुझी, मी तुला चुकीचं कधीच सांगणार नाही. जर तुला एखादी गोष्ट कळत नसेल ना तर त्यावेळेस तू माझं ऐकायला हवंसच. त्याबरोबर आता आई लगेचच म्हणायला लागते की हे बघ आई, तू उगाचच्या उगाच काहीतरी बडबडू नको, आणि मला जे योग्य वाटेल ते मी करेन, तुला जे योग्य वाटेल ते तू कर, उगाच मला काहीतरी विचित्र वागायला सांगू नकोस. तर दुसरीकडे आता अवंतिका आणि जानकी या दोघीजणी सारंगला भेटायला आलेले असतात. सारंगला आता त्या दोघीही सांगतात की ऐश्वर्याने ऋषिकेशबरोबर लग्न करायचं आहे अशी अट घातली आहे. त्याबरोबर हे ऐकून सारंगला खूपच जास्त राग येतो, त्याचा संताप व्हायला लागतो. तो म्हणतो, काय, ऐश्वर्याने ऋषिकेश दादाबरोबर तिला लग्न करायचं अशी आड घातली तुमच्यासमोर? शी, ऐश्वर्या अजून किती खालच्या थराला जाऊन वागणार आहे, खरंच मला काहीच कळत नाही आहे. त्यावर जानकी म्हणत असते, भाऊजी, तिने अशीच अट घातली आहे आणि सांगितलं आहे की जर आम्ही असं नाही केलं तर ती माझ्या आईला सोडणार नाही, आणि त्यामुळे मग आम्हीसुद्धा ह्या गोष्टीसाठी तयार झालो आहे, कारण आपल्याकडे काही पर्याय नव्हता. त्याबरोबर आता हे ऐकून तर सारंगला आणखीनच जास्त राग येत असतो. तर जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी, तुम्ही काळजी करू नका, लवकरच हे सगळं काही व्यवस्थित होईल. ती ऐश्वर्या नीच आहेच, आपण तिला धडा शिकू. त्याबरोबर सारंग म्हणत असतो की नाही वहिनी, ह्या सर्वात माझी चूकसुद्धा आहेच. मला ना आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. अगं, मीच एका चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम केलं. ऐश्वर्याने केलेल्या प्रत्येक चुकीत मी तिची साथ दिली. प्रत्येक वेळेस मी तिला पाठीशी घातलं, का तर माझं तिच्यावर प्रेम होतं. प्रेमात मी इतका वाहून गेलो की ती चुकीचं वागते हे सुद्धा मी विसरून गेलो. त्यावर जानकी आता त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणत असते, हे बघा सारंग भाऊजी, यामध्ये तुमची खरंच काही चूक नाही आहे. अहो, जेव्हा आपण खरं मनापासून प्रेम करतो ना तेव्हा खरोखर आपण विसरून जातो कधी आणि त्या व्यक्तीच्या चुकासुद्धा दुर्लक्षित करायला लागतो, आणि त्यामुळे हे असं होतं. या सगळ्यात तुमची खरंच काही चूक नाही आहे. फक्त एवढंच चुकलं की तुम्ही ज्या व्यक्तीवरती प्रेम केलंत ना, मुळात ती व्यक्ती प्रेम करण्याच्या कधी लायकच नव्हती. कळलं का तुम्हाला? त्याबरोबर आता लगेचच अवंतिकासुद्धा पुढे येते आणि म्हणत असते, आणि
सारंग भाऊजी, मुळात तुम्ही ना स्वभावानेच खूप चांगले आहात, त्यामुळे पटकन तुमच्या मनात एखादी व्यक्ती वाईट असेल किंवा चुकीची असेल असा विचारच येत नाही. पटकन तुमच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल सहज चांगला विचार येतो आणि त्यामुळे हे असं घडलं. तर सारंग हा आता हात जोडतो आणि म्हणत असतो, वहिनी पण शेवटी जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे ना गं. मला माफ कर, जे घडलं त्याला जबाबदार मी सुद्धा तितकाच आहे. खरंच मला माफ कर, माझ्यामुळे हे सगळं घडलं आहे. खरंच वहिनी माझं चुकलं, मला माफ कर गं. आणि मग सारंग आता जानकीसमोर आणि अवंतिकासमोर हात जोडतो. त्यावर जानकी आता सारंगचे हात पकडते आणि म्हणत असते, सारंग भाऊजी पुरे करा आता. हे बघा, पुन्हा हात वगैरे जोडू नका आणि असं वागूही नका. तुमची या सगळ्यात काही चूक नाही आहे. ऐश्वर्याने केलं आहे ना हे सगळं, मग आपण ऐश्वर्याला अद्दल घडवायचीच. सारंग म्हणतो, मग माझी चूक आहे ना, आता मीच निस्तरतो. जातो आणि ताबडतोब त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर हकलून टाकतो. त्यावर जानकी त्याला समजावते की नाही, हे बघा सारंग भाऊजी, आपल्याला असं आत्ता काहीच करता येणार नाही. अजून माझी आई तिच्या ताब्यामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळं नाटक कंटिन्यू करावंच लागणार आहे. माझ्या आईचा पत्ता आपल्याला सापडला की मग आपण त्या ऐश्वर्याला चांगली अद्दल घडू. तोवर थोडी कळ काढा. त्यावर लगेचच सारंग म्हणायला लागतो, वहिनी अगं पण मग ऋषिकेश दादा आणि त्या ऐश्वर्याचं लग्न. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका म्हणायला लागते की भाऊजी अहो हे सगळं नाटक आहे, खोटं आहे हे सगळं. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणायला लागते, हे फक्त नाटक आहे भाऊजी, तुम्ही काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. आपण त्या ऐश्वर्याला चांगली अद्दल घडवायची. फक्त माझ्या आईचा पत्ता आपल्याला सापडू देत. एकदा का माझी आई कुठे आहे हे कळलं ना की मग बघा, आपण त्या ऐश्वर्याला नाही सोडायचं. त्याबरोबर सारंग म्हणत असतो की वहिनी मला माफ कर, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे खरंच. त्यावर आता अवंतिका म्हणत असते, जाऊ द्या भाऊजी, जे घडून गेलं त्यावर विचार नाही करायचा आपल्याला. आपण आता सगळे मिळून त्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवू. तिला आपण दाखवून देऊ की ती चुकीची आहे. त्याबरोबर आता इकडे ऐश्वर्या ही तिच्या खोलीमध्ये असते. तर आजी तिला म्हणत असते की ऐश्वर्या अगं तू काळजी करू नकोस, तुझं आणि ऋषिकेशचं लग्न नक्की होईल. पण मला सांग, सौमित्र जे म्हणत होता की एक बायको जिवंत असताना दुसरी बायको करता येत नाही म्हणून, मग ते तसं काही असतं का? त्यावर ऐश्वर्या म्हणते की हो असतं ना आजी, तसं असतं. तो कायद्याने नियम आहे, कायद्याने गुन्हा आहे एक बायको जिवंत असताना दुसरी बायको करणं. पण मग आता पुढे आपण काय करायचं असं आजी विचारते. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, ते काय करायचं त्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन मी नाही घेणार. ते सर्व काही ऋषिकेश आणि जानकी बघून घेतील, त्यांना काय करायचं आहे ते. फक्त या घरातली लोकं ना माझ्याबद्दल काय विचार करतात हे मला कळतच नाही. त्यावर लगेचच आजी म्हणत असते, हे बघ तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या बाजूने. त्याबरोबर आता ऐश्वर्या म्हणते, तुम्ही आहातच हो, पण आईंचं काय? मला आईसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत ना माझ्या आयुष्यामध्ये. इतर कोण माझ्याबद्दल काय विचार करतं याने खरंच मला काहीही कणभरसुद्धा फरक पडत नाही. पण आई माझ्याबद्दल काय विचार करतात या गोष्टीने मला फरक पडतो. त्याबरोबर आजी म्हणत असते, हे बघ तू फार विचार करू नकोस सुमित्राचा सुद्धा. मी बोलली आहे तिच्याशी, समजावलं आहे तिला मी. त्याबरोबर इतक्यात ऐश्वर्याच्या फोनवरती त्या काळे कपडे घालणाऱ्या माणसाचा मेसेज आलेला असतो आणि त्याने तिला भेटायला बोलवलेलं असतं. ऐश्वर्या आजीला सांगते, मी आलेच, माझ्या मैत्रिणीने मला महत्त्वाच्या कामासाठी बोलवलं. तर दुसरीकडे माया रडत असते. ती म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालं, मी जर थोडी काळजी घेतली असती, माझ्यामुळे ग्लास पडला नसता तर असं झालं नसतं. त्यावर आता तिला लगेचच लता सांगत असते की हे बघ तू काळजी करू नकोस, मी माझ्या मुलीला मेसेज करून ठेवला आहे. हां आता अर्धा मेसेज करू शकले हे खरं, पण नक्की तिच्यापर्यंत मेसेज पोहोचला आहे. आता त्या मेसेजमधून ती काय अर्थ लावते ते तिलाच ठाऊक, पण ती आपल्यापर्यंत नक्की येईल. त्यावर माया आता वॉशरूममध्ये निघून जाते. तर लताबाई ही प्रार्थना करत असते देवाकडे की देवा माझी मुलगी मला लवकरात लवकर सापडू दे, मला फक्त मरण्या अगोदर एकदा माझ्या मुलीला डोळे भरून बघू दे, बस, मला दुसरं काहीच माहीत नाही. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की इन्स्पेक्टर साहेबांना आता ऋषिकेश आणि सौमित्र येऊन भेटलेले असतात आणि त्यांना तो मेसेज दाखवलेला असतो. त्यावर आता लगेचच ते म्हणायला लागतात की याचा अर्थ लताबाई जिवंत आहेत. पण त्या गुंडांना जर कळलं असेल की त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच ते त्यांना ताबडतोब कुठेतरी दुसरीकडे हलवतील. त्यामुळे आपल्याला शोधाचा वेग आणखीन वाढवावा लागेल आणि मुळशीतल्या सगळ्या ठिकाणी मी हवालदार पाठवतो आणि तिथून कुठल्या कन्स्ट्रक्शन साईडवरती जर काही संशयास्पद आढळलं तर ताबडतोब
तिथे स्वतः जातीने हजर होऊन त्या लोकांना अटक करतो. तुम्ही काळजी करू नका, आपण जानकी वहिनींच्या आईला नक्की शोधून काढू. त्यांनी मला भाऊ मानले आणि शेवटी एका आईचा प्रश्न आहे हा. त्याबरोबर आता लगेचच सौमित्र त्यांना थँक्यू म्हणतो. तर दुसरीकडे जानकी ही रडत असते. ती ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, आपण हे सगळं नाटक करायला खरं घेतलं आहे, पण ह्यातलं काही खरं होणार नाही ना हो. त्यावर ऋषिकेश जानकीला जवळ घेतो आणि सांगतो की जानकी, हे बघ, काहीच काळजी करू नकोस, असं काही होणार नाही आहे. अगं, इतक्या हद्दीपर्यंत आपण हे सगळं पोहोचूच द्यायचं नाही. आपण कायम एकत्र असू, काळजी करू नकोस, तू रडू नकोस बरं. मग ऋषिकेश हा जानकीला शांत करण्यासाठी जवळ घेतो आणि तिला आधार देत असतो. त्याबरोबर आपण पाहतो की इकडे काळे कपडे घातलेला माणूस ऐश्वर्याला भेटायला आलेला असतो आणि तो तिला आता डिवोर्स पेपर्स देत म्हणतो की हे घे, हे ऋषिकेश आणि जानकीचे डिवोर्स पेपर्स आहेत. त्यांनी डिवोर्स घेतल्याशिवाय तुला लग्न कसं करता येईल. मग आता ऐश्वर्या ते पेपर्स घेते आणि घरी येते आणि मग सगळेजण जेवत असताना तिथे पेपर्स ऋषिकेश आणि जानकी पुढे देते आणि म्हणत असते की हे घ्या, हे डिवोर्स पेपर्स आहेत ऋषिकेश, जानकी, तुम्हा दोघांचे. जानकी, ह्याच्यावरती सह्या कर. त्यावर जानकी म्हणते की मी सह्या करणार नाही आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, तुला काय वाटलं होतं, तुमचं हे नाटक मला कळणार नाही का. त्यावर मग मात्र जानकी आता ऐश्वर्याकडे बघतच राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.